समाजात काही लोक असे असतात की ते राजकारणापासून दूर राहतात, पण समाजसेवा करताना गाडगेबाबा मंडळ त्यांनी स्थापन केलं. ते स्वतः प्राध्यापक आहेत. आई महोत्सव त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे केला की त्याची तुलना कुठल्या प्रकारे होत नाही. आज त्यांनी समाजसेवा म्हणून गोरक्षण येथे चालू केलेलं आहे. स्वतः ते शिवाजी शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहेत. असे अनेक कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आणि ते यशस्वीरित्या पार पडले. मग ते रस्त्याहून जात असलेल्या ढोरांना पाणी पिण्याकरता असो की ॲम्ब्युलन्स असो, असे कित्येक त्यांचे उपक्रम इथे चालू असतात. असे गजानन भाऊ भाडसाकडे यांची आपण आज मुलाखत घेऊ. काही नाही, आज म्हटलं मुलाखत घ्या गजानन भाऊची. कोण की हे जे इलेक्शन झालं का नाही, या इलेक्शनवर म्हटलं प्रतिक्रिया तुमची फार आवश्यक होती, म्हणून तुम्हाला पाहिलं तर तुम्ही सारे बिझीच कामात राहतात. सर्वप्रथम तर गन्ना का फन्ना जे चॅनल तुम्ही चालवता आणि ज्याप्रमाणे तुम्ही या निवडणुकीमध्ये किंवा त्याही अगोदर बऱ्याचशा समाजकार्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे विस्तृत माहिती समाजापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवता, त्यामुळे काय होते की त्याचे जे प्रश्न उत्तर असतात त्याच्यामधून अनेकशा गोष्टी त्या यांच्या मनातल्याच असतात. म्हणजे आम्ही जे प्रेक्षक असतो, आमच्या मनातले ते प्रश्न असतात आणि काही लोकांनी दिलेले आमच्या मनातले ते उत्तर असतात. त्यामुळे आम्ही तुमच्या या उपक्रमामुळे खूप आनंदित होतो. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे गणेशराव, तुम्ही माझे मित्र लहानपणापासूनचे, तर मी तुमचं खरोखर अभिनंदन करतो या उपक्रमासाठी. पण लोक तर म्हणतात बा की तुम्ही एक साईडच ओढता, मी तर कुठे एक साईड ओढतच नाही. कोणताही माणूस एक साईड ओळख नसतो. पत्रकार जो असतो, पत्रकार आणि वृत्तवाहिनीचा चॅनलवाला माणूस, याला सर्व जग सारखं असतं. त्याला फक्त त्या समाजामध्ये राहून त्यांचे विचार घेऊन ते समाजापर्यंत पोहोचायचे असतात. त्याचं काही वेगळं असतं. पण ते जाऊ द्या. आता आपण मूळ प्रश्नावर येऊ. कोण की हे इलेक्शन झालं का नाही, हे झालं अनपेक्षित. असं कुठं वाटलंच नाही की बा अशा टाईप होईल म्हणून. याचं हे एखादा म्हणजे 224 पर्यंत ते जर महायुती पोहोचत असेल, प्रामुख्याने लोकांच्या मनात जो बीजेपी बद्दल द्वेष होता किंवा अजित पवार, एकनाथजी शिंदे, पण आज हे चित्र उलट झालं. दिग्गज लोक या महाराष्ट्रातले भविष्यपाठ झाले. यावर विस्तृत आपण जर विश्लेषण केलं फारच चांगलं. चित्र हे उलट झालेलं नाहीये, हे अंदाज असतात. तुम्ही जे प्रसारणामध्ये तुमच्या ज्या वाहिनींनी त्यांनी सर्वे केला, ते सर्वे करायच्या जेवढ्या एजन्सीज होत्या त्या समाजात त्या भागामध्ये फिरल्या. परंतु काय असते, फिरत असताना त्यांना जो फीडबॅक भेटला, तो फीडबॅक ज्या बाजूचा भेटत असते त्याप्रमाणे त्यांचा डाटा तयार होत असतो. तो डाटा ते प्रसारित करत असतात. तो डाटा संभाव्य असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. यू हॅव टू अंडरलाईन ऑन द वर्ड संभाव्य. संभाव्य म्हणजे असं होऊ शकते याच्यावरती असते आणि आपण तो गृहीत धरायला नाही पाहिजे. म्हणजे त्याला उलटच झालं ना. अंदाज असतात. त्याचं उलट यासाठी झालं की समाजामध्ये कार्यरत माणसं असतात. एक लक्षात ठेवा की या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये प्रामाणिकता, तुमचं सातत्य आणि तुमचं जो हे असते, काय त्याला आपण म्हणू की तुमची समाजाची सेवा करण्याची तुमची प्रक्रिया आणि तुमची वृत्ती, हे जर तुमची खरंच पवित्र असेल तर तुम्हाला कुठे ना कुठं त्याला न्याय मिळतो. जसं म्हणतात ना, सत्याचा विजय हा उशिरा होतो, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जो असतो त्याच्या विषयी त्याचं जर प्रामाणिकता असेल, त्याचं सातत्य असेल, त्याचा स्वभाव असेल, त्याची कार्य करण्याची पद्धत असेल, ते सर्वदूर पसरलेली असते. पण याच्यात आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे टोटल महाराष्ट्रात विलन झालेले होते ना. विलन झालेला माणूस एकदम पत्त पलटून टाकतो, हे मनाला कुठंतरी लोकांना खटकते. नाही, त्यांनी काय केलं की त्यांनी समाजाच्या गरजा ज्या जाणून घेतल्या आणि काही वेळामध्ये त्यांनी जे काही कार्य केलं, ज्या समाजाच्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, त्या बळावर त्यांनी लोकांना आश्वासने दिले आणि ते लोकांच्या पत्ती पडले. लोकांना असा थोडा विश्वास आला की हे करू शकतात, कारण की केंद्रामध्ये सुद्धा यांची सत्ता आहे. त्या केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे भाजपाला त्याचा जास्त फायदा दिल्याचं या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसलं असेल. त्यांनी ज्या काही मागून योजना राबवल्या लोकांच्या गरजेसाठी, त्या योजना सुद्धा लोकांनी मान्य केल्या. लाडकी बहीणचा फरक
लाडकी बहीणचा फरक निश्चितच पडला, कारण की जी गोष्ट मिळालेली आहे त्याचा फरक पडणारच आहे. जी गोष्ट तुम्ही देणार आहे त्याचा फरक तरी उशिरा पडेल, परंतु जी गोष्ट मिळालेली आहे त्याचा फरक पडतच असते. आणि त्यामुळे त्यांनी आणि त्यांचा आत्मविश्वास आणि कार्य करण्याची जिद्द, चिकाटी ह्या गोष्टी सुद्धा त्यांनी पाडलेल्या आहेत. त्यांचं नियोजन फार चांगलं असतं. ही जी पार्टी निवडून आली ना, यांचं नियोजन खूप सुंदर होतं. त्या नियोजनामुळे सुद्धा त्यांना हा विजय मिळाला असं मी म्हणतो. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम तुम्हाला मान्यच करायला पाहिजे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोक जो निर्णय घेतील, मग तो 215 मताचा असो की 1,06,000 मताचा असो. हो ना, पण भाऊ मला सांगा, इलेक्शनच्या अगोदरपर्यंत लोक म्हणत की बा शिंदे आणि अजित पवार हे आता घरी जातील. उलट झालं ना बाबा. ते सर्व लोक म्हणत नव्हते ना, तुम्हाला काही लोक म्हणताना ते दिसत होते, पण तुम्हाला मेजॉरिटी जी होती ते काय त्यांचं म्हणणं आहे ते तुम्हाला मतपेटीतून दिसलं. आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर शिक्कामोर्तब झालं का अजून व्हायचं आहे? नाही, हा निवडणूक ही शिवसेना कोणाची आहे आणि राष्ट्रवादी कोणाची आहे याची नव्हती. निवडणूक ही लोकांना कोणते प्रतिनिधी त्यांना पाहिजेत समाजसेवकासाठी त्याची होती. त्यामुळे या चिन्हाची ही निवडणूक नव्हती. त्यामुळे मला तरी माझं एक वैयक्तिक मत आहे की ही निवडणूक चिन्हाची नसून ही निवडणूक व्यक्तींची आणि त्याच्या पक्षांची, त्याच्या विचाराची होती. जो विचार लोकांना पटला त्याला जास्तीत जास्त मतदान झालं. दर्यापूरच्या बाबतीत काय म्हणलं? दर्यापूरच्या बाबतीत असं झालं की एकाच पक्षानं जर 2 उमेदवार उभे केले तर समोरचा माणूस एखाद्या पक्षाचा विजय होणारच आहे. हे तर त्यांनी निश्चिती धरायला पाहिजे होती किंवा आपल्याच पक्षाचे 2 उमेदवार उभे आहेत. 2 ठिकाणी तुम्ही तुमची शक्ती खर्च करून राहिले, 2 ठिकाणी चांगली शक्ती खर्च करून राहिले, म्हणजे एकदम ते चांगल्या पद्धतीनं प्रचार आणि त्यांचं एकवटलेले होते. जी सीट तुम्ही ऑथराईज दिली होती महायुतीची, ते सुद्धा लोक सातत्याने प्रयत्न करणार होते, परंतु तुमची ताकद जी आहे ते विभागल्या गेली आणि त्या विभागल्या गेल्यामुळे त्यांचा हा पराभव आहे. आणि विरोधकांनी त्यांची एकनिष्ठा विरोधाच्या जागी कायम ठेवली आणि सातत्याने त्यांनी आत्मविश्वास ठेवला की आता आपलं या निवडणुकीमध्ये याच्यामुळे जमू शकते, त्यामुळे ते विजयी झाले. धन्यवाद. हे होते गजानन भाऊ भारसाकडे. विस्तृत त्यांनी या इलेक्शनवर विश्लेषण केलं. खरंच सर्वसामान्य माणसांच्या मनात बीजेपीच्या विरोधात द्वेष जरी असला, पण काही विद्वान लोकांच्या आणि बुद्धिवान लोकांच्या मनात जो 10 वर्षात विकास झाला यावरच हे निवडून लढवले गेले असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल, माऊली दांडे, तालुका दर्यापूर, प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन वेदांत साखरे. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. नमस्कार.